डबा देखील आपलाच हा ब्रीद वाक्य नक्कीच लावला जाईल का या ठिकाणी पाहायला मिळेल। तर दुसऱ्या बाजूला धनंजय येतोय गोलंदाजी मार्कवर, खूप चांगला गोलंदाज। या गोलंदाजांनी देखील आजच्या दिवसात चांगली भरीव कामगिरी केली, आपल्या संघाला विजय हासिल करण्यामागे। सागर पहिला चेंडू फेस करेल, नक्कीच इथे गेम ऑन होते, पंचांचा इशारा येतोय, पहिला चेंडू पडेल धनंजय। पहिला चेंडू इथे मात्र बॅटची एज लागते, चेंडू जातोय डिक्लेअर झोन कडे, सिंगल रन्स मिळेल। सुरुवात चांगली केली, कारण की सागर विचार केला तर इथे थोडासा गॅप शोधण्यामध्ये प्रयत्नात होता, कव्हर रिजन मध्ये, कव्हर आणि पॉइंटच्या रिजन मध्ये, परंतु चेंडू थोडासा गतीने आला आणि तेच कारण बनलं सिंगल रन्सने सुरुवात होते। चांगली सुरुवात मी म्हणेन। इथून जर पाहिलं तर संध्याकाळचं सत्र चालू आहे आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये जर पाहिलं तर लो स्कोरिंग मॅच होण्याची शक्यता आहे, परंतु एक धाव झाले, एक चेंडू फेकून झालाय। ओहो, पुन्हा एकदा आपण पाहतोय हा चेंडू अवांतर आहे, दीपेशने सोडून दिला, छेडछाड केली नाही या चेंडूवर। येस प्लीज, पंचांची आर्ग्युमेंट करू नका, विनंती असेल। वाईड लाईनच्या बाहेर जाणारा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आणि तेच कारण बनते इथे अवांतर धाव म्हणून इथे नोंदणी केली गेली। धावसंख्येत 1 कडे वाढ होते, स्कोरबोर्डवर धावसंख्या आता मात्र 2 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत। पुढे एकदा धनंजय दवणे, इथे पाहिलं जाईल, फटका तर फसलाय, परंतु चेंडूवर अक्षय येतोय, कुठली रन्स मिळणार नाही, डॉट चेंडू येताना आपल्याला पाहायला मिळतंय। क्षेत्ररक्षणे भरपूर काही दिलंय निलेश फायटर संघाचा जर विचार केला तर, झेल ज्या पद्धतीने टिपले गेले, खूप चांगलं एफर्ट दाखवली। ओहो, इथे मात्र पाहतोय आपण चेंडू नक्कीच चेंडू फळीला लागला नव्हता, मात्र ज्या पद्धतीने आपण पाहतोय रन्स कंप्लीट केली गेली, लेग बायच्या रूपाने ही रन्स इथे मात्र दर्शवली जाते। स्कोरबोर्डवर 1 ने धावसंख्या आखली जाईल। आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झाला आणि स्कोरबोर्डवर धावसंख्या जर पाहिली तर 3 धावा आहेत। पुढे एकदा धनंजय, आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली, 3 चेंडू अतिशय चांगले फेकले आहेत। हा देखील चेंडू आपल्याला पाहायला मिळेल, थोडासा ऑफस्टिकच्या बाहेर फेकला गेलाय चेंडू, खूप चांगला चेंडू पाहायला मिळेल। या चेंडूवर कुठली धाव येणार नाही, निर्धाव चेंडूची सांगता होईल। 4 चेंडूचा खेळ आणि 3 धावा स्कोरबोर्डवर लागले जात आहेत। पहिलं षटक पॉवर प्लेचं अगदी अतिशय सुरेखपणे हाताळतोय तो म्हणजे धनंजय। पुन्हा एकदा कटशॉट खेळण्याचा प्रयत्न आहे, इथे चुकी केली जात नाहीये, चांगली लेंथ लाईन वापरतोय। 2 चेंडू सलग जर पाहिले तर निर्धाव फेकण्याचं काम इथे धनंजय करतोय। 5 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय, शेवटचा चेंडू शिल्लक आहे या षटकातील। पुण्याच्या एकदा आता मात्र हात खोललाय, चेंडू हवेत आहे, अतुल चेंडू खाली, चुकी करणार नाहीये, पहिला गडी बाद होतोय तो म्हणजेच फ्रेंड सरावली या संघाचा। केलं सागर या फलंदाजांनी, 3 चेंडू खेळला, 3 चेंडू मागे जर पाहिलं तर फक्त आणि फक्त 1 धाव इथे मात्र योगदान देण्याचं काम केलंय। मोठा फटका मारण्याचा प्रयत्न नक्कीच होता, धनंजयच्या विरोधात फलंदाजी देखील करताना आपल्याला पाहायला मिळाली, परंतु अतुल चेंडू खाली आला आणि त्यानंतर एक सोपा झेल सागरचा विकेट नक्कीच पाहायला मिळाला। गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अक्षय सिंबा या नावाने जास्तीत जास्त प्रचलित आहे आणि जर पाहिलं तर खूप चांगलं इथे षटक हाताळण्याचं काम या आधी देखील केलंय।
दीपेश एक गुड स्टार्ट म्हणून दीपेशकडे पाहिलं जाईल का, कारण की आतापर्यंत एक षटक कंप्लीट झाले आणि धावसंख्येचा जर विचार केला तर 3 धावा या स्कोरबोर्डवरती आहेत. इथून धावसंख्या येणं खूप गरजेचं आहे. सामना जर पाहिला तर फायनलचा सामना आहे. इथून जर 35 ते 40 धावा येत आहेत तर एक टफ फाईट मॅच पुन्हा एकदा पाहायला मिळेल. परंतु हा दुसरा षटक, फटका चांगला आहे. शाकीर मुल्ला चेंडूवर येतोय, चांगली फेकी, सिंगल रन्स मिळेल. सिंगलने धावसंख्या 1 ने वाढेल. स्कोरबोर्डवर धावसंख्या आता मात्र लागली जाते 4 धावा. येस विशाल वैद्य आपण पाहतोय या ठिकाणी उपस्थित होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. वी स्पोर्ट्सचे ऑनर सर्वेसर्वा म्हणून आपण पाहतोय. त्यांनी या स्पर्धेसाठी जर पाहिलं तर बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि आपण पाहतोय त्यांच्यासाठी सिरीजसाठी देखील एक टी शर्ट्स या ठिकाणी अवेलेबल करून दिले आहेत, स्पॉन्सर्स केले जात आहेत. त्यांचं खूप खूप आभार आहे. ओहो, इथे पहा खूपच चांगला चेंडू. मी म्हणेन जखडून ठेवायचं काम तो म्हणजे करतोय अक्षय. हास्य ज्या पद्धतीने आपण पाहतोय समोरच्या दिशेने खेळायचा होता. शॉट सिलेक्शन, इथे शॉट सिलेक्शन खूप मोठी भूमिका पार पाडते. पुन्हा एकदा अक्षय सज्ज असेल पुढचा चेंडू घेऊन हास्यसाठी. ओहो, शॉट ऑफ लेन, परंतु शाकीर मुल्ला इथे चुकी करणार नाहीये. खूप चांगला चेंडू आणि खूप चांगला फटका मारला होता, परंतु शाकीर मुल्ला चेंडू खाली आला आणि तदनंतर पाहिलं तर आणखीन एक विकेटचं पतन हास्याच्या रूपाने. दुसरा गडी बाद होतोय तो म्हणजे सरावली संघाचा. यापुढील आवाज असेल दीपक संके सरांचा.
धन्यवाद संतोष. एकंदरीत जो विचार केला त्याच्या स्पर्धेमध्ये आतापर्यंत सर्वात चांगली गोलंदाजी कोणत्या संघाची, तर आपण पाहतात निलेश फायटर लो स्कोरिंगमध्ये देखील मॅच जिंकली. त्याच्या अगोदरचा सेमीफायनल सामना असं वाटत होतं की सालवड संघ जिंकेल, पण ज्या पद्धतीने लेफ्ट आर्म गोलंदाजी केली सामना जिंकला आहे. या स्पर्धेत आतापर्यंत सर्वात जास्त इकॉनॉमिकली बॉलिंग कोणाची असेल त्या धनंजयची. व्हॉट अ ब्युटिफुल अटॅक. आमच्या विशी स्पोर्ट्सचे मालक विशाल वैद्य साहेब तुमचं देखील सर्वस्वीचे स्वागत करतो. निश्चितच तुम्ही जे स्पोर्ट्सवर प्रेम केला, क्रिकेटवर प्रेम केला. इथे बाकी चेंडूला कट केला जातो, डिक्लेअर झोनमध्ये चेंडू जातोय आणि सर 5 वर्षाच्या कालावधीनंतर इकडे मॅच होतो विशाल सर. आणि अतिशय सुंदर आयोजन. प्रत्येकाने सांगितलं आहे की सर्वोत्कृष्ट उत्कृष्ट टुर्नामेंट. बऱ्याचशा ठिकाणी आपण बघतो हरलेले खेळाडू देखील खेळतात आणि मग ते 2 लाखाची 1 लाख ट्रॉफी असते. आपल्याला स्वतःच्या मनाला लाज वाटायला पाहिजे की 2 लाख रुपये एखादा आम्हाला स्पॉन्सरशिप देतो तर आपण कसं चित्र दाखवायला पाहिजे. अतिशय सुंदर पद्धतीचं आयोजन इथे पाहायला मिळते. इथे बाकी चेंडू हलक्या बॅटी रोटेट केला तो जातो म्हणजे मिड विकेटच्या रिझनला. इथे बाकी लॉंगॉनचा खेळाडू क्षेत्ररक्षण करेपर्यंत फलकावर धावसंख्या 1 वाढते आणि धावसंख्या होते ती 9 धावा फलकावर लागल्या जातात. चला आज चायनीज हबला जर तुम्ही गेलात यशवंत सृष्टीमध्ये चायनीज हबमध्ये गेला तर 25% ऑफर या मॅच भरल्याबद्दल प्रत्येकाला दिलं जाईल. फक्त सांगायचं आम्ही खेळून आलो की तुम्हाला 25% ऑफर आहे. जोरदार टाळ्या असायला पाहिजे कारण 31च्या रात्री तुम्हाला काही कोल्ड्रिंक बरोबर चाकणं असावं पाहिजे ना. स्प्राईट मिरिंडा वगैरे तुम्ही प्याल. अक्षरशः मी त्यांची ॲड करत नाही पण तसेच आपण सांगू शकतात की तेच सोमरस तुम्ही घ्या. पण तुम्हाला 25% ऑफर दिला आहे डिस्काउंटची. फक्त सांगायचं मॅच देखणे मी गया आणि आमच्या सरावलीचे जेवढे मेंबर त्याचे फोन नंबर घ्या तुम्हाला तिकडून दिलं जाईल. 25% ऑफर आज चायनीज अप्लाय. दीपेश सातत्यपूर्ण फलंदाजी प्रत्येक सामन्यामध्ये आपल्या संघासाठी केलाय. ओहो चेंडू सरळ हातामध्ये जातोय. मोठा गडी यावेळेला बाकी बाद होत आहे ज्याने प्रत्येक सामन्यामध्ये विजयी आपल्या संघाला मिळवून दिला तो खेळाडू बाद होतो. सेमीफायनल सामन्याचं देखील मॅन ऑफ द मॅच देण्याचं बाकी आहे त्याच्यामुळे तोच खेळाडू मॅन ऑफ द मॅच आहे. आणि आता बाकी मोठा झटका. एक तो येणाऱ्या आठवणी प्रत्येकाच्या लग्नाच्या, कोणाच्या काकाच्या तर कोणाच्या आत्याच्या, कोणाच्या ह्यांच्या तर कोणाच्या त्यांच्या, अशा अनेक आठवणीला उजाळा देताना सरता वर्षाला आपण बाय बाय करतो. आणि एक उत्कृष्ट आयोजनाची पोचपावती जेव्हा माझ्या रसिक मायबा प्रेक्षकांनी 40+ क्रिकेट खेळून प्रत्येक जण भारावून गेले त्या 40+च्या प्रत्येक क्रिकेटपटूचं खूप खूप आभार. इथे बाकी रिव्हर्स स्वीप खेळला. चेंडू डिक्लेअर झोनमध्ये जातो. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते ती 11. कोणतीही बाजू कमी पडलेली नाही. कारण निलेश फायटर संघाची स्थापना झाल्यानंतर प्रत्येक सामन्यामध्ये त्यांच्याकडे 2-2 लेफ्ट आर्म गोलंदाज असायचे. आज आपण जर पाहिलं तर 3 गोलंदाज तुम्हाला लेफ्ट आर्म बघायला मिळतील आणि 30 धुरा सांभाळताना पाहायला मिळतात. आणि ज्याप्रमाणे धनंजयने इथे प्रभावित केलाय या स्पर्धेमध्ये, ज्या पद्धतीने गोलंदाजी टाकलाय सांभाळणे, त्याच्या भावाने देखील अभूतपूर्व. बॅट पॅड होते. इथे बाकी सिंगल विकेट पाहायला मिळते. महेश जाईपर्यंत 1 धाव फलकावर लागली जाते. धावसंख्या होते ती 1 to go. धावसंख्या होते 12. तिसरं षटक मार्गस्थ आहे. 12 धावा फरकावर लागला. नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारण्याची डेअरिंग केली बघा का त्यांच्या हुकमतवर, स्वतःच्या गोलंदाजीवर. अक्षरशः याच्यामध्ये टॉस जिंकून फायनलला संध्याकाळच्या वेळी बरेचसे लोक फलंदाजी घेतात पण इकडे निलेश फायटर फलंदाजी क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. अफलातून कामगिरी करताना परफेक्ट लाईन अँड लेंथ गोलंदाजी. 1 to go. एक चेंडू बाकी सरकारला. शेवटचा चेंडू हाताळतो धनंजय. क्लास गोलंदाजी. जर मग षटक संपलाय. मी इथे आमंत्रित करतोय निश्चितच आमचं एक सत्कार मूर्ती आहेत ज्याने आम्हाला खूप मोठं सहकार्य केलं आहे. विशी स्पोर्ट्सचे मालक पुष्पगुच्छ आणि एक सन्मान चिन्ह देऊन विशाल सर या. विशाल सर या तुम्हाला सन्मानित केलं जातं आहे. ज्या पद्धतीने तुम्ही ह्या गावावर क्रिकेटवर प्रेम केलात त्याच्याबद्दल तुम्हाला पुष्पगुच्छ जोरदार टाळ्या असायला पाहिजे. मित्रांनो विशू स्पोर्ट्स तुम्ही मुंबईला गेलात की विशू स्पोर्ट्स तुम्हाला बघायला मिळतं. त्याचे विशालबद्दल त्या अगोदर
जोगेश्वरीला त्याच्या अगोदर आपण त्यांच्याकडे जाऊन अनेक लोक टी शर्ट आणायचे, आपल्याला लांब पडायला लागलं, मग शेवटी त्यांनी त्याच्यासाठी लोकांचा होणारा हेलपंडा वाचवण्यासाठी केलाय. पूर्वी एकमेव होतं त्यांच्या घरामध्ये जाऊन बऱ्याचशा वेळेस आम्ही देखील टी शर्ट, प्रत्येक गावामध्ये टी शर्ट दिसायचे, ते विशाल भाऊचं नाव सांगायचे, मग इथून डिस्काउंट द्यायचे, हो तुम्ही त्यांच्याकडनं आलात का, असे असंख्य मोठे व्यक्तिमत्व आम्हाला इथे पाहायला मिळते. षटकर संपली 3, फलकावर धावसंख्या झाली ती 11. आता बाकी गोलंदाज ज्याने सामना झुकवला होता शेवटच्या षटकात तोच गोलंदाज बघायला मिळतोय. नाही 5वा षटक, आहा इथे बाकी चेंडू टटवलाय, पुन्हा कॉटन बोलचा चान्स आणि इथे विकेट जातोय. ते इथे बाकी थोडासा संघ कोलमोटानं बघायला मिळतोय, तो म्हणजे निश्चितच सरावली संघाचा. अतुल जाधव, व्हॉट अ ब्युटिफुल बॉलिंग. सेमीफायनलमध्ये 4थ्या षटकात फक्त 5च धावा दिल्या आणि कमबॅक करून दिला आपल्या संघाला, आणि त्यानंतर बाकी शेवटच्या लेफ्ट आर्म गोलंदाजाने सामना जिंकून दिला. अतिशय मोठी मेजबानी तुम्हाला बघायला मिलते. जितने भी रसिक यहाँ पे है, उत्तर भारत, यूपी, एमपी, गोवा, नॉर्थ, साउथ जो भी है, यहाँ पे आखिरी दिन का, साल का आखिरी दिन है, अलविदा हम कहेंगे और आने वाले 24 को कम इन कहेंगे. जो भी काफ़ी खुशियाँ हैं, भारत देश के लिए काफ़ी, चंद्रयान पे हम चले गए और पूरे देश का नखाशा हिंदुस्तान के प्रति बढ़ गया. और इस बार पे हिंदुस्तान की तरफ से एक बड़ा गाँव है सरावली, जहाँ आपू जहाँ रहते हैं, बिल्कुल बड़ी खुशबू है और इस खुशबू की महक आज रही है, क्योंकि 5 सालों के बाद बड़ा ट्रॉफी यहाँ पे रखा फ्रेंड्स क्रिकेट क्लब आयोजित आपण बघतोय इथे, ते म्हणजे फ्रेंड चषक. बिल्कुल अंतिम मैच है क्षणों में, जो कि पहले बार कर रहे बिखर रही है. अब तक अच्छे बल्ला नहीं किसी का चल रहा है. अब तक बात करेंगे तो 3 ओवर के समापन के बाद स्कोर है 11 रन है 3 ओवर के समापन. नए बल्लेबाज जिनका नाम है कल्पक, जिनके पास काफी कुछ अनुरोध है, बढ़िया बल्ला चलाते हैं. अशा कठीण समय असंख्य वेळा आपल्या संघाला नाचवण्याचं वाचवण्याचं काम केलंय. पुन्हा अतुल जाधव, ओ रायझिंग डिलेवारी, हो हो काय गोलंदाजी बघा, ऑस्ट्रेलियाच्या खूपच बाहेर जाते, पण इथे 70-80ची आठवण झाली. 70 आणि 80 दशकातली आठवण या विकेटवर बघायला मिळाली. इथे वेस्ट इंडिजचा टोपखाना मार्कम मार्शल, अँडी रॉबर्ट, जोएल गार्नर, होल्डिंग असे असंख्य पेस गोलंदाजी केलाय. तशी 70-80 दशकाची आठवण या विकेटने करून दिली. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, मिस शॉट लागतो, सरळ चेंडू जातो, तो लॉंग ऑनच्या रिझनला थ्रो करेपर्यंत इथे एकच धाव तुम्हाला बघायला मिळते. कृणाल हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतोय या सामन्यात. बाकी तो देखील हजर झाला. त्यांच्या RPL म्हणजे रोहिदास फील्डिंगचं ऑप्शन होतं, ऑप्शन आल्यानंतर अतुलकडे खूप मोठमोठे खेळाडू आलेत असं कळलंय. अतुलचा संघ जर बघितला तर कोणाला ओपनिंग पाठवायचं, कोणाला 2 डाऊन पाठवायचं असा विचार केला जातोय. असे RPLचा संघ तुम्हाला 27-28 वरळगावमध्ये त्यांची प्रीमियर लीग बघायला मिळेल. माझ्याबरोबर संदीप गावंड देखील जोडेल, प्रमोद शेडगे देखील येणार आहेत. ओ इथे बाकी पेस गोलंदाजी टाकताना थोडासा चेंडू बाहेर जातो, वाईडच्या रूपात धावसंख्या 1 ने वाढते. ताशी 130 प्रति मिनिट गोलंदाजी करताना पेस तरार भन्नाट वेगाचे गोलंदाज या स्पर्धेमध्ये आपण पाहिलेत. फलकात धावसंख्या लागते 14. पुनश्च गोलंदाजी करत असताना पाहत असतो आपण अतुल. कट केला आहे डिक्लेअर झोनमध्ये, खोलवर टप्प्यावर गोलंदाजी टाकतात. आपण त्याची इंटरव्ह्यू घेताना विचारलं की माझे दादा म्हणजे माझा भाऊ किरण जाधवला मी खेळताना पाहिला, ऐकून त्यांना मानलं आणि क्रिकेटमध्ये धडे शिकवतो. धनंजय हे ग्राउंड म्हटलं की आपल्या नशिबात खूप काही करू शकतो. जो शेवटचा चेंडू तुम्ही षटकार मारून सामना जिंकवला त्याचं पूर्ण श्रेय तुम्हाला गेलं आणि त्यानंतर बाकी तुम्ही जे खेळलात अफलातून कामगिरी केलात. ओ हो बडा फाट, मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये चेंडू जात आहेत डॉट. खूप सुंदर गोलंदाजीने, आणि आतापर्यंत गोलंदाजीच्या धारेवर जिंकणारा संघ कोणता, तो निलेश फायटर. प्रभुत्व सिद्ध केलाय की गोलंदाजी कशाला लागते. का मी 20-30 वर्षापासून अधिराज्य केलाय या पालघर डहाणू तालुक्यामध्ये, त्याचं विविध पैलू पाडण्याचं काम हा गोलंदाज दाखवतो. पुन्हा अतुल इथे बाकी स्ट्रेट जातो, पण चेंडूच्या पाठीमागे मोठा बॅकेट बघायला मिळतो, कारण ह्याच्या हातामध्ये जसे शॉट जातात. दक्षिण आफ्रिकेचा पण मॅकमिलनला स्लिपमध्ये बघायचो तसा हा खेळाडू ज्या जागेवर असेल त्या जागेवर कॅच घेणारा अक्षय, याला टायगर म्हटलं जाते. तो बिबट्या घाबरतो तशा, पण अक्षय नावाचं प्राणी बघितलं आणि यांच्या गावातून कुठे बिबट्या गेला माहितीच पडलं नाही. अफलातून उस्मान पटेल देखील याच्या फलंदाजीच्या प्रेमात पडला होता, जिथे आपण 2 लाखाची सनसोरा युवा चषक केलं होतं. 92 धावाचं आव्हान दिलं असताना पहिल्या 3 षटकात प्रीतम बारी आणि अक्षयाने 52 धावा ठोकल्या होत्या. तेव्हा उस्मानने हात मिळवला जाऊन, कहाँ आप रहते हो आप,
कहा यही पे. आणि आता अत्तेजराव जोरदार टाळ्या ह्यांच्यासाठी असायला पाहिजे. ग्रामपंचायत सदस्य म्हणून ज्याने 3 सीट पदकाने आणल्या. शेवटी क्रिकेट हार जीत होते. आपल्यापेक्षा मोठा संघ जिंकायला बघेल. आज गावासाठी राजकारण करताना नसताना एक मोठी सांगेल की 20 लाख करोडची निधी या गावाला तलावाचं शोभीकरण करण्यासाठी चालला आहे. 80% काम यशस्वी झालंय. जर झालं तर सर्वात मोठी सुधारणा या गावाची बघायला मिळेल. जिथे तुम्हाला पाहायला मैदानाचं तुम्हाला काही वर्षात काही पण बघायला मिळेल की ही डिक्लेअर झोन देखील राहणार नाही. असे अनेक कामं ग्रामपंचायतीने आपल्या गावासाठी हाती घेतली. बघा सदस्य कसे असावे लागतात तर गावाचा विकास मुलांना सहकार्य कुठे जोडून जमेल हे पाहण्याचं काम इकडे बघायला मिळते. चला खूप चांगली गोलंदाजी हाताळतोय अतुल जाधव. ओ मोठा फटका. इथे डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातो. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते ती 16 धावा. तर निश्चितच 4 षटकं संपली आणि 16 धावा फलकावर लागल्यात. एखादी जो विचार केला तर निलेश फायटर्स संघाची गोलंदाजी कारण हे मोठमोठे गोलंदाज आहेत. आपण धनंजयला पाहिलात तर लाखाच्या 2 लाखाच्या पहिले रायगड पेण पुणा कोल्हापूर सोलापूर असंख्य मैदानं गाजवणारा गोलंदाज तुम्ही बघत आहात. त्यानंतर त्याच्या भावाला त्यांनी सांबाला घडवलं. पण 40+ कौतुक जेवढं करावं तेवढं कमी. अफलातून टॅलेंट. उछळी दांडी काय क्रिकेट खेळलात तुम्ही. रसिक मायबाप प्रेक्षकाची मनं जिंकलीत. आखिरी दौर है फाइनल मैच है और यही जो गेंदबाज है उन्होंने सालवेड़ को रोका था. जयेश नावाचा गोलंदाज डायरेक्ट हिट पाहायला मिळते का दरम्यान नाही. धावसंख्या 1 ने बघायला मिळते. आज संपूर्ण दिवसामध्ये आपण मनोजचा जो विचार केला तर धनंजय खूप चांगलं क्षेत्ररक्षण मनोजकडनं पाहायला मिळालंय. निश्चितच त्याच्यामुळे दोन भावंडाचं चांगलं मिलन झालं ना. ते एकमेकाविरुद्ध बोलताना दिसत आहेत. अफलातून क्षेत्ररक्षण मनोज यांच्याकडनं आपण पाहिलंय. ओहो रिवर्स स्वीप खेलना चाहेंगे. ये गेंदबाज इतने सस्ते नहीं है कि 1 रुपये में 1 वड़ा पाव फ्री देंगे. बहुत ही बेहतरीन काम है. निलेश फायटर मोठा संघ का म्हटला जातो या पालघर डहाणू तालुक्यामधला ते आज पुन्हा दाखवून दिलाय. एक गाव एक संघ खेळताना सुरुवातीला हा संघ कोलमंडायचा. बॅलन्स बसवणं होतं कारण प्रीतम बारी अनिल बाणे असे मोठे अक्कू असे मोठे पॅकर असायचे. पण त्यानंतर बाकी घडी बसली आणि आता धनंजय तुम्ही परिपक्व झालाय. या 2 वर्षामध्ये तुमच्या गावातून तुम्ही जो संघ बांधलाय तुमच्या तारापूर ग्रामपंचायतीमधला त्याचं जेवढं कौतुक करावं तेवढं. अफलातून टॅलेंट. व्हॉट अ ब्युटिफुल बॉलिंग अँड असेल. बॅलन्स बॉलिंग कोणाकडे असेल तर सर्वात. पण 40+ क्रिकेट मी विसरणार नाही. योगेश विश्वनाथ हरिकेश प्रत्येकाने ज्या पद्धतीने केलाय. आमचा मायकल ज्याने आज ओपनिंग लावून फलंदाजी केली. पहिला चेंडू चौकार मारला. असे उशी दांडीच्या खेळाडू देखील विसरून चालणार नाही. ज्याने 40+ मध्ये असताना देखील 42 धावा काढताना यंगस्टारला नाकीने मांडले होते. पुनश्च गोलंदाजी करतो जय. इथे बाकी ड्राईव्ह केलाय. स्ट्रेट ड्राईव्ह जातो पण लॉंग ऑफचा खेळ तिकडे जाईल. लॉंग ऑनचा खेळ जातो. दरम्यान धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते ती 18 धावा. 5वं षटक मार्ग असतं. लो स्कोरिंगचा सर्वात पहिला फायनल सामना तुम्हाला बघायला मिळतंय. आणि निश्चित असं होतंय कारण फायनल खेळणाऱ्या खेळाडूंना आपल्या होम क्रिकेटला प्रॅक्टिस मिळत नसते. 10 ते 15 दिवस तुम्ही कम्प्लीटली याच्यामध्ये बिझी असतात म्हणून तुम्ही सरावापासून लांब राहतात. ओ कॉटन बॉलचा चान्स इथे बाकी मिस केला जातोय. फलकाव धावसंख्या त्या 18. होम साईड स्पोर्ट्स म्हणजे कॅमेरामन म्हणजे स्कोरर ग्राउंड क्युरेटर असणारे पब्लिक पंच डीजे ऑपरेटर उर्वी डीजे रोहितचं कौतुक करावं ज्या पद्धतीने डीजे उपलब्ध करून दिलाय. सुंदर गोलंदाजी हाताळताना इकडे बघा चेंज ऑफ पेस केला. इथे फक्त 18 धावा फलकावर लागल्यात. जेणेकरून 31 डिसेंबरला लवकर पाठवायचं म्हणून अशी फलंदाजी केली की काय हे सांगायला कळत नाही आहे. सरावली संघाकडनं प्रत्येकानं आज घरी जायचं पोचायचं आहे. रात्री पोलिसांची चेकिंग येणार आहे. मद्यपान करू नका. इथे बाकी चेंडू टोलवलाय. मोठा फटका पहिल्यांदा बघायला मिळतो. चेंडूच्या खाली खेळाडू जातोय. इथे देखील झेलबाद होतोय आणि आतेश बाद होतोय. कृपया मद्यपान करून गाडी चालू नका. असंख्य पोलीस आता तुम्हाला नाक्यावर दिसणार. पण एकदा रात्री 8 वाजले की तुम्हाला बघायला मिळणार. बलून्स आहेत. खूप बलून्स मागवलेत. जिल्हा पोलीस दलातून त्यांना दिले. जर तुम्ही मद्यपान करताना सापडले तर मोठी कारवाई होईल. एन्जॉय करा. आपापल्या घरी जा. आपापल्या सोसायटीत बसा. कोणी फार्म बुक केले असतील कोणी कोणाच्या घरी जाण्याचा प्रयत्न केला तिकडे करा. पण 40+ काय नजर देऊन गेलात तुम्ही. हो थोडंसं वाईट वाटलं. बऱ्याच लोकांना वाटतं की 40+ जिंकायला पाहिजे पण तो एक षटकार लागला. आणि 40+ मध्ये तुम्ही 40+ नाही आहेत 50च्या वरती आहेत आणि तुमच्याकडून मोठ्या कॅचेची अपेक्षा करायला आहे. पण जे क्षेत्ररक्षण तुम्ही केलात तरुणांना दाखवलं की हेच ते क्रिकेट होतं आमचं एमआरच्या चेंडूतलं. त्याला किती धावा विजयासाठी करायचे आहेत. 19 धावा या विजयासाठी करायचे आहेत. आहा जेवण आमच्या रुचिता ताईच्या हाताचं सुगरण अफलातून. प्रत्येक दिवशी चिकन प्रत्येक दिवशी भात गुरुवारी दिलेलं शाकाहारी जेवण हे कसायला पाहिजे. तर आमच्या रुचिता ताईचं मी कौतुक करीन. पुन्हा एकदा तुम्हाला वाचून दाखवतोय. आमचे सरपंच आनंद धोडी यांनी आम्हाला सहकार्य केलं आहे. अत्तेज राऊत ग्रामपंचायत सदस्य अंबिका घुडे ग्रामपंचायत सदस्य प्रफुल्ल घरत मिलिंद यादव कुंदनजी संख्ये जिल्हा प्रमुख शिवसेना मिताल राऊत माजी जिल्हा परिषद सदस्य सूरज एंटरप्राइजेस गुलाब निषाद चेतन चुरी
मावी डेव्हलपर्स दिनेश चौधरी, आशापुरा मालबर्स अशोकजी वडे खूप मोठे कार्य करतात BJPचे आणि माजी पंचायत समिती कृषी सभापती होते 5 वर्ष ज्यांनी काळ काढला आहे. विकास वकील आहेत, ललित हॉटेल आहेत, विशू स्पोर्ट्स आमचे विशाल वद्दे साहेब यांनी आम्हाला देखील सहकार्य केलं. पनारा हॉटेल्स आहे, भरत राजपूत आहेत, व्हेज थाली दीपक महाल आहेत, सचिन घरत आहेत, पंकज गुप्ता आहेत, लायब्ररी मेडिकल आहेत, लाईफ केअर आहेत, पिझ्झर आहे, नंतर मुकेश चायनीज कॉर्नर आहे, समृद्ध हॉटेल आहे, निनापी बिअर शॉप आहे, अशोक कलंगळे साहेब यांनी केलं आहे, रुपेश घरत, कीर्तेश घरत, उपसरपंच शालवड, शिवाय मेडिकल, भूषण कमावत, वॉटर पाणी दिलं, नंतर रुचिता रोकेश घरत यांनी संपूर्ण 5 दिवस जेवणाची उत्कृष्ट व्यवस्था आम्हाला करून दिली. तुषार पाटील TR माझ्या समोर यांनी केलं आहे. नंतर अनिकेत राऊत, जाफरभाई यांना मला बॉल पुरवलेत. त्यानंतर अजित आंबलेकर यांनी आम्हाला इंटरनेट नेट दिलं आहे. आलमभाई यांनी देखील सहकार्य केलं आहे. त्याचप्रमाणे वैभव जगताप आणि सुमेध घरत, प्रवीण राऊत यांनी आम्हाला मंडप दिला आहे. प्रथम ट्रॉफी ही आम्हाला कैलासश्री पांडुरंग देवजी घरत यांच्या स्मरणार्थ श्री स्वप्नील पांडुरंग घरत यांच्याकडनं दिली. तृतीय व चतुर्थ चषक मनियार ट्रेडर्स आलमभाई यांच्याकडनं मिळाला आहे. त्याचप्रमाणे मॅन ऑफ द सिरीजच्या सर्व ट्रॉफी, मॅन ऑफ द मॅच, उत्कृष्ट गोलंदाज आम्हाला निलेश स्पोर्ट्स आहे, निश्चितच मनीष गाला यांच्याकडनं मिळाला आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक मॅच मॅन ऑफ द मॅच आम्हाला दिला आहे ते म्हणजे आमच्या स्वर्गवासी निलेश म्हणजे फ्रेंड्स क्रिकेट क्लब यांच्याकडनं दिला आहे. त्यानंतर कैलासवासी जगन्नाथ घरत यांच्या स्मरणार्थ श्री विश्वजित घरत यांच्याकडनं देखील एक ट्रॉफी आहेत. विजेत्या संघाला 50,000 रुपये, उपविजेत्याला 25,000 रुपये, तिसऱ्या आणि चौथं 5,000 रुपयाचं बक्षीस, असं उत्कृष्ट विजयासाठी धावा करायच्या आहेत. त्या 19 एक सेमीफायनलचं मॅन ऑफ द मॅच आहे, ते डिपेश असणार आहे. तो सामना 40+ आणि सरावलीचा होता, ते देखील देण्यात येईल. इथे डिपेश बाद झाला त्याच्यामुळे खूप मोठी गडबड झाली आणि सरावलीने आतापर्यंत सामने चेस करून जिंकलेत. प्रथम तर फायनलमध्ये त्यांची बॅटिंग आली. ओ बॅटची एज घेऊन चेंडू जातोय थर्डमॅनच्या रिजनला, डिक्लेअर झोनमध्ये 1 धाव बघायला मिळते, जोड गोळी बघायला मिळते. दोन्ही भावंड बघायला मिळतात, एका साईडला महेश आणि आता मनोज तुम्हाला डावखुऱ्या हाताचा बघायला मिळतो. संपूर्ण स्पर्धेमध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण तुम्ही मनोजकडून पाहिलात. अप ड्राईव्ह केला आहे कव्हरच्या रिजनला. इथे बाकी डीप कव्हरचा खेळाडू क्षेत्ररक्षण करेपर्यंत फलकावर धावसंख्या 1 निवारत्या, धावसंख्या होते 2. बिलकुल अलविदा कहेंगे 2023 को कुछ ही घंटों में, जैसे ही अंधेरा हो जाएगा उसके बाद सेलिब्रेशन का काम चालू हो जाएगा. जसं अंधार पडणार तसं मोठमोठं सेलिब्रेशन तुम्हाला 31व्या वर्षाला तुम्ही 31 डिसेंबर 2023 बाय बाय करणार आहात. मोठा फटका घेतला आहे, सरळ चेंडू जातोय, स्ट्रेट ड्राईव्ह, चेंडू सीमा पलीकडे 4 धावा, खडखडीत चौकार बघायला मिळतोय. तर फलकावर धावसंख्या लागली जाते 6. अजून देखील विजयासाठी 13 धावाची आवश्यकता हवी आहे. 19 धावा ही विजयासाठी तुम्हाला हव्यात. निलेश पाटील संघाचा खेळ ज्या पद्धतीने गोलंदाजी क्षेत्ररक्षण सर्व भागामध्ये हावीच झालेत ते. इथे बाकी हातामध्ये सोपा झेल जातो, फुल टच चेंडू टॅप करायचा होता पण दिशा देऊ शकले नाही, सरळ चेंडू गेलाय गलीच्या रिजनला आणि पहिल्या गडी तंबूत परततोय. बाद होते तो महेश. काय क्लास गोलंदाजीचं पृथक्करण तुम्हाला निलेश फायटर संघाकडनं बघायला पहिल्या सामन्यापासून. निश्चितच एक चांगल्या प्रकारचं टी शर्ट ब्रँड नाव ज्याने कमवलं, स्पोर्ट्स किट्स कसं असावं हे विशू स्पोर्ट्समध्ये तुम्ही बघत आहात, ज्याने आम्हाला निश्चित या सामन्यात उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज आणि मालिकावीर सध्या आता बाकी जातो साकीर. रात्रीचं किडायला म्हटलं जातं कारण अंडरआर्ममध्ये जास्त फलंदाजी करताना बघतो. जहां अंधेरे में लाइट लगा देते हैं वहाँ खेलते हैं. आने वाले मैच हम सेफ के साथ भी बात करेंगे. येणारा 12-13 तारखेला तुम्ही अंडरआर्मच्या मॅचेसकडे बघू शकतात. 12-13-14 तारखेला परनाईला देखील मॅचेस आहेत. कोणत्या झोनच्या कशात तर माहिती नाही पण समालोचन कक्षासाठी मला बोलवलं. पुनश्च गोलंदाजी करतोय. ओ चांगला चेंडू हलक्या बॅटीने रोटेट केलाय, लूज हँडलने खेळलाय म्हणजे तो डायरेक्ट हिट होत नाहीये. धावसंख्या 1 निवारते, धावसंख्या होते ती 7 धावा फलकावर लागल्या जातात. 19 धावा या विजयासाठी एक मोठी रंगतदार लढत तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एका साईडला विचार केला तर निलेश फायटर ज्यांना 19 धावा फक्त विजयासाठी करायच्या आहेत. 5 षटकात फक्त सरावली संघ 18 धावा करू शकला. सालवड संघ हातात तोंडाशी आलेला घास घालवला. निश्चित सीमा पार झाल्यात काय शंकाच नाही. सुंदर शॉट, 4 धावा बघायला मिळतात. इथे स्ट्रेट ड्राईव्ह जातो आणि धावा 4 वाढतो, धावसंख्या होती ती 11 धावा. अतिशय मोठी रंगतदार लढत आपण बघत आहात. या सामन्यामध्ये एकतर्फी झाला आणि बऱ्याचशा वेळा कधी कधी एकतर्फी सामने विश्वासर होतात. आपण मोठमोठ्या स्पर्धा पाहिल्यात 1,00,000च्या 2,00,000च्या, अशा वेळेला एखादा संघ साचपडला जातोय आणि प्रथमतः ज्या सामन्यामध्ये पहिल्यांदा फलंदाजी करण्याची वेळ ही तुम्हाला
फ्रेंड संघावर आले. चला चेंडू येतोय बघा. दीपेश तुमच्या पाठीमागे आता चेंडू येतोय मागे. निश्चितच 40+. व्हॉट अ बॅटिंग, व्हॉट अ बॉलिंग. काय क्लास दर्जा दाखवल्यात. आपल्या तरुणाईमधल्या खेळाची जी आऊस देखील तुमच्याकडे पोशिंदी बांधल्या, त्या पोशिंदीतली गोलंदाजी त्या पोशिंदी फलंदाजी 40+ कडे बघायला मिळाली. आणि म्हणूनच तर असंख्य लोक तुमच्यावर प्रेम करतात की 40+चे सामने व्हायलाच पाहिजेत. आणि ह्यासाठी तुमचं जेवढं हॅट्सअप, जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. इथे जर आपण विचार केला तर उछळी आणि दांडी संघाच्या जे खेळाडूने आज जो 40+चा खेळ दाखवला, व्हॉट अ ग्रेट. जाता 31 तारखेला 23 वर्षाला आपण बाय बाय करताना प्रकर्षाने तुमच्या ह्या खेळाचं कौतुक केलं जाईल, यात काही शंकाच नाही. आणि वर्षातली सर्वोत्कृष्ट टुर्नामेंट डिक्लेअर झोनमध्ये जाईल. इकडे एकच धाव बघायला मिळेल. या वर्षातली पालघर तालुका आणि डहाणू तालुक्यातील सर्वोत्कृष्ट आयोजन असलेली 6 षटकाची टुर्नामेंट तुम्हाला बघायला मिळाली. अंधार होतोय म्हणून फक्त हे 2च सामने आम्ही 5-5 षटकाचे खेळले. अन्यथा प्रत्येक सामने आणि एका साईडला 8च संघ खेळलेत. बघा बऱ्याचशा ठिकाणी आपण 12-12 खेळवतात वगैरे, पण इकडे एका दिवशी 8च संघ खेळण्यामुळे तुम्हाला 6 षटकाचे सामना बघता आले. ओहो, इथे बाकी चेंडू टोलवलाय मिडविकेटच्या डोक्यावर ना खणखणीत षटकार. 6 धावा. आता बाकी धावा होतात त्या 18. 1 धाव विजयासाठी असायला पाहिजे. म्हणजे पुनच्च नाईट मॅचचा विजेता संघ इथे एकमेव नाईट मॅच होती. निलेश फायटर संघच ती लाखाची मॅच जिंकला होता. त्यानंतर ओव्हरऑलला फायनलला तो हरला होता आणि आज पुन्हा इथे विजयी होतोय. श्रीधर राऊत साहेबांनी वरती यायचं आहे. आम्ही आमंत्रित करतो श्रीधर राऊत साहेब वरती यायचे. चेंडू हवेमध्ये गेला आहे. झेल होती की पाहायचं आहे आणि इथे बाकी झेल पकडला गेलाय. तर मनोज हा बाद होते पण त्याने आपलं काम चोख पडलंय. श्रीधर राऊत साहेब माजी उपसरपंच सरावली ग्रामपंचायत, आपण कृपया मंचावरती या. आपल्याला आमंत्रित केलं जात आहे. सन्मान आदरणीय श्री श्रीधर राऊत साहेब माजी उपसरपंच सरावली ग्रामपंचायत, आपण या. आपल्या मंचावर आमंत्रित केलं जाते. एका धावाची आवश्यकता आहे. अतिशय मोठी मॅच बघायला मिळेल. खूप सुंदर आयोजन. प्रत्येक जणांनी ह्या टुर्नामेंटची प्रशंसा केली की खूप वर्षांनी 6 षटकाचे सामने खेळायला मिळाले, म्हणून तर चांगलं क्रिकेट तुम्हाला बघता आलं. प्रकाश होता मध्ये इथे डिक्लेअर झोन मध्ये. तर अशा प्रकारे चॅम्पियन ऑफ चॅम्पियन या वर्षाचा बनलाय तो म्हणजे निलेश फायटर. एक वेळ अशी आली होती शेवटचा चेंडू 4 धावा असताना धनंजयनी प्रज्वलला षटकार मारला, सामना जिंकला आणि त्यानंतर बाकीचा निलेश फायटर संघ सुसाट सुटला तो त्याने बघितलाय. पुन्हा जाऊया एक सुंदर डीजे कडे.